जीवनामध्ये प्रपंच हा करावाच लागतो. लक्षात ठेवा, मी हमेशा कीर्तनामध्ये सांगत असतो, अरे ज्याचा प्रपंच चांगला त्याचा परमार्थ चांगला, ज्याचा परमार्थ चांगला त्याचा प्रपंच चांगला. आता बाबांनी दिंडी सोहळा आहे, दिंडीला आल्यानंतर अन्नदानादिक पुण्याचं कर्म, यांचा प्रपंच जर चांगला नसता तर दिंडीला अन्नदानादिक पुण्याचं कर्म जीवनामध्ये करता आलं नसतं. म्हणून आपला प्रपंचही चांगला असावा लागतोय. आणि ज्याचा प्रपंच चांगला त्याचा परमार्थ चांगला. पण लक्षात ठेवा, प्रपंचामध्ये कमवलेलं जे धन आहे ना, धन बाबा, त्या धनाचा उपयोग आपल्याला याच ठिकाणी करावा लागतो. कारण इथं जर नाही केला, देह हे काळाचे, धन कुबेराचे, मनुष्याचे येते काय तुमचं माझं सांगा बरं. माझं 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 म्हणून एक दिवस जगाचा निरोप घेऊन तुम्हाला मला जायचंय. पण प्रपंचामध्ये कमवलेल्या धनाचा उपयोग या ठिकाणी काहीतरी करावा लागतो. याचं कारण सांगा. माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला कारण आहे. विनाकारण जीवनामध्ये काहीच घडत नाही, याला सुद्धा कारण असलं पाहिजे. काय कारण आहे? प्रपंचामध्ये जर 100 रुपये कमवले, 99 रुपयाचा प्रपंच करा, 1 रुपया जरी परमात्माच्या साधनेला खर्च केला तरी तुमचा संसार सुखाचा होतोय. नाहीतर माझं माझं म्हणून बँकेला जर ओझ झालंच, पळून जाते. आपल्या कुळामध्ये कसा पट्ट्या जन्माला येतो, आपण कमवलेल्या धनाचा नाश आपल्या डोळ्यासमोर. माझ्या गावामध्ये बाबा 500 एकरची पाटले, मी बी त्याच्यातलाच पाटील आहे. 80% पाटलाचं गाव आहे आमचं. पण लक्षात ठेवा, नुसता प्रपंच केला आणि प्रपंच कमवून सगळी मुलं व्यसनादी झाली. आज 500 एकरचे मालक पण दात घासायला सुद्धा माती शिल्लक राहिली नाही. याचं एकच कारण आहे, नुसता प्रपंच जर केला आणि परमार्थाची साधना जर जीवनामध्ये नाही प्राप्त झाली, तुमच्या जीवनामध्ये सुख मिळणार नाही, शांती मिळणार नाही, आनंद मिळणार नाही. याच्यासाठी एक साधक तुकाराम महाराजांकडे गेला. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज माझ्या जीवनामध्ये सुख नाही, शांती नाही, आनंद नाही, बाबा काय करावं लागतंय? अभंगाचं आपला तो